माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 36 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाउज कटिंग. तर कटिंग पूर्ण बघा आणि कटिंग जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा काठ पदरच्या साडीवरचा ब्लाउज पीस आहे. अगोदर मी अंगावर माप घेतलेले कस्टमरचे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला पीस दाखवते. पीस कशा पद्धतीचा आहे. हे वर्क आले यानुसारच आपल्याला बाही जोडून घ्यायची आणि पाठीला जो गळा आलाय तो गळा आपल्याला त्यानुसारच घ्यायचा आहे. जसं कस्टमरचं माप आहे. आता आपल्याला याला गळा कमी करायचा आहे. हा भरपूर जास्त झाला तर कमी करताना आपण काय करणार, आतल्या साईडने याला टिप मारून घ्यायची. जेवढी आपल्याला टिप मारायची त्यानुसार गळा बघू शकतात असा कमी होतो. टिप मारताना आपण एवढं जरी धरून तिरकं बाहेर काढली शिलाई आणि नंतर मग आपल्याला इथपर्यंत घ्यायचं नाही. 1.5 इंच तरी आपण वर ठेवू. नंतर हे भाग कमी झाल्याच्या नंतर आपण गळा टाकून गळा कट करून घ्यायचा आहे. तर जसं थंबनेल दाखवलं त्यानुसारच आपला ब्लाऊज हा झालाय. अशी डिझाईन आहे. परत एकदा दाखवते. तर चला आपण आपले माप टाकू. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. कस्टमरची उंची आहे 13 इंच तर आपण 14 इंचावर मार्किंग करू. उंची ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते. हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंय. 5.5 इंच आपण शोल्डर टाकले. ते 5.5 इंच आपण थोडंसं खाली घ्यायचंय. परत एकदा आपण 5.5 इंचावर एक माप टाकायचंय. लाईन आखून घ्यायची. 37चा आपल्याला 36चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग येतो 9 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच आपण मिक्स करू. जेवढं कंबर आहे तेवढा आपल्याला कमरेचा चौथा भाग काढायचा आहे. कंबर आहे 27. 27चा चौथा भाग आपण 13.5 दुसरा भाग येतो आणि चौथा भाग आला जवळजवळ 7 इंचाला 2 लाईन कमी. तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. 1 इंच आपला पाठीमागचा टक्स गेला. 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन गेले. ही लाईन आपण एकसारखी करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला मधून एक लाईन आखून घ्यायची. हे माप मला थोडंसं बाहेर गेल्यासारखं वाटतंय. मी 5.5 वर एक लाईन आहे का थोडंसं चेक करते आणि हे पण एकदा चेक करते. बरोबर आहे. 1.5 इंच एक पॉईंट द्यायचा आणि 1 इंचावर आपण एकाला फ्रंट साईडला मार्किंग करून घ्यायचे. 2.25 इंच आपण गळा घेऊया. आता पाठीमागचा तर गळा जेवढा आहे तेवढा आपल्याला घ्यावाच लागेल. त्यानुसार आपण गळा टाकू. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. तुम्हाला जेवढा लागते तेवढा. आता हा मी अंदाजेच आहे आखून घेते. आपला हा झालाय पाठीचा भाग काढून. आता याची कटिंग करायची. त्याच्यानंतर आपण फ्रंटला कशा पद्धतीने माप घ्यायचं मी तुम्हाला दाखवते. सर एक व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा प्रिन्सेस कटबद्दल वेगवेगळी माहिती दिली. 1 इंच मी माझ्याकडे कपडा सोडलाय. त्याच्यानंतर आपण हा पाठीचा भाग ठेवलाय. त्याच्या अगोदर मी एक लाईन आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पाहू शकतात. जसं आहे तसं आपण पूर्ण आखून घेतले. थोडंसं प्रेस करा म्हणजे आपले पॉईंट आपल्या लक्षात येऊन जातील. फिटिंगचा पॉईंट हा आहे आणि फ्रंटचा अशा पद्धतीने हा गळा परत एकदा आपण चेक करू. गळाच्या साईजने बरोबर आहे का. 2.25 गळा आलता. थोडीशी लाईट इकडच्या बाजूने 6.5 इंच आपले मार्किंग. थोडासा गोल गळा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 10 किंवा 10.5 इंचावर घ्या. 10.5 इंचावर घेतलाय म्हणजे 10 इंचावर होऊन जाईल. वरती शोल्डर जातं मुडपण्यात. 36 साईजला आपण 3.5 इंचावर एक मार्किंग करू टक्ससाठी. तेच मार्किंग आपण वरती घ्यायची. हा मधला पॉईंट आपण इथं जोडून घ्यायचा आहे. 2.5 इंचाचा आपण टक्स घेऊ. त्याच्यासाठी आपण 1.5 इंच इकडच्या बाजूने घेऊ आणि 1 इंच ह्या बाजूने घेऊ.
आता इकडे 1 इंच कपडा उरतोय का आपण चेक करू, तर 1 इंच कपडा उरतोय. त्याच्यासाठी आपण खालच्या साईडला 1 इंच घेऊया, म्हणजे ह्या लाईन पासून ह्या लाईन पर्यंत 1 इंच एकदम परफेक्ट बसतंय. आता जे आपण टक्ससाठी 1.5 इंच घेतलं, ते 1.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने काढूया. बघू. आता नंतर ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची. आपण अगोदर ही लाईन क्लिअर करून घेऊ. हे टक्स आपण काढून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता 1 इंच जे बाहेर आले, तर मग मी डायरेक्ट बाहेरच्या बाजूनेच जोडून घेतले. आता तिरका आपल्याला अशा पद्धतीने आहे का नाही सोप्पा प्रिन्सेस कट, नक्कीच कमेंट करून सांगा. आता मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बाही कटिंग कशी करायची त्या गोष्टी पण मी तुम्हाला शेअर केल्या. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण बाही कटिंग करताना घडी कितीचे घेतले पाहिजे. म्हणजे एक जरी टेक्निक लक्षात आले तर आपल्याला त्याच्यावरून कित्येक कामं करता येते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो साईजनुसार घडी आपण कितीची घ्यावी. तर साईज काढणं काहीच अवघड नाही, एकदम कमी वेळामध्ये साईज निघून जाते. आपल्याला फक्त हे माप चेक करायचे, पाठीचा भाग असू द्या किंवा फ्रंट भाग असू द्या. सोप्या पद्धतीने कटिंग सांगण्याचा प्रयत्न करते, आणि जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते का माझं सगळं काम कस्टमरच्या कामावर दाखवते. हा झालाय कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.